आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. नमस्कार 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 बालदोस्तांनो. बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बघा ना, पाऊस कसा अगदी माणसासारखा आपल्याशी लपाछपी खेळतोय. कधी येतो, कधी तेडी मारतो, कधी अगदी धुवाधार पडतो. हो ना, पाऊस नाहीये म्हणून छत्री न घेता बाहेर पडावं तर हमखास कोसळतो. आणि कधी रेनकोट किंवा छत्री घालून बाहेर पडलं तर अजिबात येत नाही. म्हणजे आपली तो फसवणूकच करतो, हो की नाही? पावसात बाहेर पडताना प्रत्येकजण एक गोष्ट हमखास हातात घेतो, ती म्हणजे छत्री. आपल्या हातात छत्री असते ती साधी, जिला दांडा असतो, कापड असतं, बटण असतं, ती पकडता येते, जी उघडता येते, जी मिटता येते. पण आता मी तुम्हाला एक गमतीशीर गाणं ऐकवणार आहे. त्या गाण्यात अशाच एका छत्रीचं वर्णन केलंय. पण कोणती आहे ती छत्री? ऐकूया या गाण्यातून.
बालदोस्तानो, बालजगत या कार्यक्रमात आता ऐकूया नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली एक नाटिका. निसर्ग आणि मानव यांचा संबंध अत्यंत भावनिक आणि जवळचा असलेला जाणवतो. निसर्गाला आपण आपले पूर्वज मानतो, ज्याने आपल्याला सर्व काही दिले. पण जेव्हा आपण निसर्गाला आपला वारसदार म्हणतो, तेव्हा आपली जबाबदारी पूर्णपणे बदलते. ज्याप्रमाणे एखादा पिता आपली संपत्ती आपल्या मुलाकडे म्हणजेच वारसदाराकडे सोपवतात आणि मुले ती पुढे सांभाळतात, तसेच माणसाला निसर्गाकडून मिळालेली ही पृथ्वी, हवा, पाणी आणि जंगले अत्यंत सुरक्षितपणे आणि चांगल्या स्थितीत पुढच्या पिढीला म्हणजेच आपल्या खऱ्या वारसदारांना दिली पाहिजे. आज आपण निसर्गाचे केवळ मालक नसून ट्रस्टी म्हणजे रक्षक आहोत. आज मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी जंगलांची कत्तल केली. सिमेंटची जंगले आणि वाढते प्रदूषण यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. जर आपण निसर्गाचा हा वारसा नष्ट केला तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी फक्त प्रदूषित हवा आणि टंचाई उरेल. थोडक्यात सांगायचे तर निसर्ग टिकला तरच मानवाचा खरा वारसदार टिकेल. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे. याच विषयावर आधारित बालजगत या कार्यक्रमासाठी नवनिर्माण हायस्कूलचे विद्यार्थी सादर करीत आहेत एक नाटिका, आम्ही निसर्गाचे वारसदार. पात्र परिचय: अथर्व, श्लोक वळवी, ओमकार, अनुज करकरे, सई आणि निवेदिका. स्वरा मोहिते. आजोबा: श्लोक अलकुंटे. भविष्यातला मुलगा: श्वेत जाधव. शिक्षक: सार्थक चव्हाण. बाबा: अथर्व कोकरे. आई: तीर्था नाखरेकर. या नाटिकेचं लेखन केलं आहे सोनाली सावंत यांनी आणि मार्गदर्शन नवनिर्माण हायस्कूलच्या संचालिका सीमा हेकशेट्टे यांनी. ऐकलत का मित्रांनो? कोकणात पाऊस सुरू झाला की धरती नव्या हिरवाईने नटते. डोंगर धुक्याची शाल पांघरतात. ओढे, नद्या, धबधबे पुन्हा जिवंत होतात. पहिल्या पावसाचा मातीचा सुगंध मन भरून टाकतो. शेतकरी नव्या आशेने आकाशाकडे पाहतो आणि लहान मुलं पावसात चिंब भिजून आनंद साजरा करतात. पण हा निसर्ग कायम असाच राहील का? पुढच्या पिढीलाही अशीच हिरवीगार धरती मिळेल का? की झाडं फक्त पुस्तकात उतरतील आणि नद्या केवळ नकाशावर? याच विचारातून जन्माला आली आहे आजची नाटिका, आम्ही निसर्गाचे वारसदार. अरे वा, पहिला पाऊस चिंब चिंब भिजवणारा. सईताई, अथर्व, पहिला पाऊस पडल्यामुळे डोंगर हिरवे झालेत. सईताई, चल आपण पावसात खेळायला जाऊया का? हो चल ना अथर्व. बघ ना, मातीचा वास किती छान येतोय. हाच तो मृदगंध. चल पावसात खूप भिजूया. काय रे मुलांनो, पावसाची मजा सुरू दिसते. होय आजोबा, तुम्ही पण लहान असताना आमच्यासारखे पावसात खेळायचात का? अरे अथर्व, आमच्या लहानपणी तर पाऊस म्हणजे उत्सव असायचा. पहिला पाऊस पडला की आम्ही सगळे मित्र नदीवर जायचो, पाण्यात उड्या मारायचो आणि आंब्याच्या बागेतून फिरायचो. मग आजोबा, तेव्हा एवढी झाडं होती का? अगं सई, डोंगरभर जंगलं होती. उन्हाळ्यातही ओढ्यात पाणी असायचं. गावागावात विहिरी भरलेल्या असायच्या. मग आजोबा, मग उन्हाळ्यात पाणी कमी का पडतं? अरे ओमकार, कारण झाडं कमी झाली, डोंगर उघडे पडले. पाऊस पडतो पण पाणी जमिनीत मुरत नाही.
नमस्कार. ठळक बातम्या. रत्नागिरी जिल्ह्यात विविध गावांमध्ये वृक्षारोपण मोहिमांना सुरुवात झाली असून विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. गुहागर तालुक्यातील नरवण गावात नदी पुनरुज्जीवन कामामुळे परिसरातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाचं जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दमदार आगमन. शेतकरी राजा सुखावला. लावणीच्या कामांना वेग. ऐकलत का मुलांनो, लोक एकत्र आले तर नदी सुद्धा पुन्हा जिवंत होऊ शकते, मोकळा श्वास घेऊ शकतो. आई बाबा, नदी मरते कशी? अरे अथर्व, जेव्हा आपण तिच्यात कचरा टाकतो, गाळ साचू देतो, तिची काळजी घेत नाही तेव्हा. आई तू पण सांग ना. आणि जंगलं कमी झाली की पावसाचं पाणी वाहून जातं, जमिनीत मुरत नाही. आई बाबा अथर्व, मागे एकदा मी रील बघितली होती, त्यात असं सांगितलं होतं की लातूर गावाला ट्रेनने पाणी नेलं होतं. हो, खरं आहे सई. म्हणून पाण्याची किंमत कळायला दुष्काळ पडायची वाट बघू नये, वेळीच हाताला वळण लावावं. अरे ओमकार, उचल ते प्लॅस्टिकचं पाकिट. राहू दे ना ग ताई, कोणीतरी साफ करेल. आजोबा सांगा ना हिला. अरे ओमकार, आज तू एक पाकिट टाकलंस, उद्या दुसरा टाकेल, मग नाले तुंबतील. पाऊस आला की गावात पाणी साचेल. ओमकार, हेच प्लास्टिक समुद्रात गेलं की मासे, प्राणी व अन्य जीव ते खातात. आई, म्हणजे त्यांचा जीव धोक्यात येतो? हो, आपण केलेली छोटी चूक अनेक जीवांना त्रास देऊ शकते. आई बाबा, माझं चुकलंच, माफ करा. आता मी कधीच कचरा टाकणार नाही. अरे बापरे, किती वाजले? चला शाळेत जाऊया. अरे ते बघ, शिक्षक आले. मुलांनो, आज आपण पर्यावरण आणि आपली जबाबदारी याच्यावर चर्चा करणार आहोत. सर, उन्हाळ्यात दरवर्षी एवढं गरम का होतं? कारण पृथ्वीचं तापमान वाढतंय, झाडं कमी झाली, प्रदूषण वाढलं. सर, मग आता आपण काय करू शकतो? वृक्षारोपण करू शकतो, पावसाचं पाणी साठवू शकतो, नदी ओढे स्वच्छ ठेवू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो. सर, आपण एवढंच केलं तर खरंच फरक पडेल का? एक थेंब मिळून सागर होतो, एक बीज मोठे होऊन वृक्ष होतो. एक माणूस बदलला की समाजाला बदलायची सुरुवात होते. आज प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप दिलं जाईल. ते फक्त लावायचं नाही, ते जगवायचं सुद्धा. सर, मी लावलेल्या माझ्या झाडाचं नाव मी सह्याद्री ठेवणार. सईताई, तू पण झाड लावलेस ना, त्याचं नाव तू काय ठेवणार? मी माझ्या लावलेल्या झाडाचं नाव चांदणी ठेवणार. सईताई, अथर्व, माझं झाड मोठं झालं की त्यावर पक्षी येऊन घरटी बांधतील. आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल, झाड लावणं हे सोपं असतं, पण ते जगवणं ही खरी जबाबदारी असते. दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी एक नवीन उपक्रम जाहीर केला. उद्या आपण स्वच्छता मोहीम राबवणार आहोत. फक्त शाळा नाही, नदी किनारा, मंदिर परिसर व मुख्य रस्ताही स्वच्छ करायचा आहे. सर, मोठी माणसंही येणार आहेत का? हो, आपण सुरुवात करायची, मग गाव आपोआप जोडला जाईल.
अरे सईताई आणि ओमकार, हे बघा इथे किती प्लॅस्टिक पडलंय. हो बघा ना, नदीतही प्लॅस्टिक, कचरा आणि बाटल्या पडल्यात. काही हे बोललं का? आपणच घाण करतो आणि मग म्हणतो नदी खराब झाली. शाब्बास मुलांनो, अशीच कामं केलीत तर गाव सुंदर राहील. आमच्या लहानपणी तर नदी म्हणजे देवासारखी होती. कोणी त्यात कचरा टाकायचा विचारही करायचा नाही. बघा, थोड्याच वेळात किती कचरा आणि घाण जमा झाली आहे. आता आपण गोळा केलेला कचरा इकडे तिकडे न टाकता विल्हेवाटीसाठी पाठवूया. लक्षात ठेवा मुलांनो, स्वच्छता मोहीम एक मोहीम नसून ती एक सवय असते. त्या रात्री अथर्व खिडकीत बसून पावसाकडे पाहत होता. आजोबांचं बोलणं, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि नदीकिनाऱ्याची स्वच्छता हे सगळं त्याच्या मनात चाललं होतं आणि विचार करता करता त्याला झोप लागली. कोण कोण आहे तिकडे? अरे अथर्व, घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे. पण तू कोण आहेस? मी भविष्यातला मुलगा. भविष्यातला? हो, ज्या काळात पाऊस वेळेवर पडत नाही, जिथे नद्या कोरड्या आहेत, जिथे पाण्यासाठी भांडण होतात. नाही, आमच्या कोकणात तर खूप पाऊस पडतो. नदी नाले भरभरून वाटतात आणि जगबुडी आणि वाशिष्ठीसारख्या नद्यांना पूर देखील येतो. अरे अथर्व, पाऊस पडायचा, पण जंगलं तोडली गेली, डोंगर उघडे झाले, पाणी साठवलं नाही, नद्या गाळ्याने भरल्या आणि सगळं पाणी समुद्रात वाहून गेलं. तुला माहिती आहे का, आमच्याकडे रोज टँकर येतो. काही ठिकाणी लहान मुलांना परिस्थितीमध्ये पाण्याच्या बादल्या घेऊन रांगेत उभं राहावं लागतं. मग झाडं? फक्त काही भागांमध्ये. पक्षी? फार कमी. आणि कासव? समुद्रातल्या प्लास्टिकमुळे अनेक कासव मरून गेली. मग आता आम्ही काय करू? आजपासून झाडं लावा, पाणी जपा, नदी स्वच्छ ठेवा, कचरा फेकू नका, कारण तुम्ही जसं निसर्ग ठेवाल तसंच भविष्य आम्हाला मिळेल. आई, बाबा, काय झालं रे अथर्व? मला खूप भयंकर स्वप्न पडलं की भविष्यातल्या मुलगीकडे पाणीच नव्हतं. स्वप्न असला तरी इशारा खरा आहे अथर्व. मग आपण आत्तापासूनच बदल घडवायचा. सईताई, आपल्या शाळेत एक विद्यार्थी एक झाड अशी मोहीम सुरू करूया. घरात पाण्याची नासाडी थांबवूया. आपल्या घराच्या छतावरनं पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था करूया. आणि प्रत्येक महिन्याला स्वच्छता मोहीम राबवूया. काही दिवसांनी शाळेच्या मैदानात मुलांनी लावलेली रोपं डोलत होती. नदी किनारा स्वच्छ दिसत होता आणि प्रत्येकाच्या मनात एक नवा विचार रुजला होता. आपल्या पूर्वजांनी आपल्याला हिरवीगार धरती दिली, ती पुढच्या पिढीकडे तशीच द्यायची आहे. स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि नटलेला निसर्ग ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. एक झाड लावूया, पाण्याचा थेंब जपूया, हिरवीगार धरती ठेवून भविष्य सुंदर घडवूया. एक झाड लावूया, पाण्याचा थेंब जपूया, हिरवीगार धरती ठेवून भविष्य सुंदर घडवूया. सईताई आणि ओमकार, मी माझं झाड मोठं करेन. मी पाण्याची नासाडी होऊ देणार नाही. सईताई, अथर्व, मी कधीच इकडे तिकडे कचरा टाकणार नाही. आम्ही निसर्गाचे वारसदार, वारसा हा निसर्गाचा, आपण सारे राखूया, पुढच्या पिढीसाठी धरती हिरवी ठेवूया. निसर्ग हा आपली मालमत्ता नाही, तो मागच्या पिढीकडून आपल्याकडे आलेला विश्वास आहे. चला, एक झाड लावूया, एक थेंब जपूया, एक नदी स्वच्छ ठेवूया आणि अभिमानाने म्हणूया, आम्ही निसर्गाचे वारसदार. एक झाड लावूया, एक थेंब जपूया, एक नदी स्वच्छ ठेवूया आणि अभिमानाने म्हणूया, आम्ही निसर्गाचे वारसदार.
कशी वाटली तुम्हाला ही नाटिका? आवडली असेलच. पात्र परिचय: अथर्व, श्लोक वळवी, ओमकार, अनुज करकरे, सई आणि निवेदिका, स्वरा मोहिते. आजोबा: श्लोक अलकुंटे. भविष्यातला मुलगा: श्वेत जाधव. शिक्षक: सार्थक चव्हाण. बाबा: अथर्व कोकरे. आई: तीर्था नाखरेकर. या नाटिकेचं लेखन केलं होतं सोनाली सावंत यांनी. मार्गदर्शन केलं होतं नवनिर्माण हायस्कूलच्या संचालिका सीमा हेकशेट्टे यांनी. काय बालदोस्तानो, ही नाटिका तुम्हाला आवडली ना? ही नाटिका आपल्याला खूप काही सांगून गेली, हो ना? बालदोस्तानो, बघा ना, आपल्या हातातून खूप काही जाणतेपणी अजाणतेपणी घडत असतं. पण काही चांगल्या सवयी या लहानपणापासूनच लावायच्या असतात. म्हणूनच आपल्या वस्तू जागेवर ठेवणं, रस्त्यावर किंवा घरात कुठेही केरकचरा न करणं, सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवणं, ह्या सगळ्या सवयी आपण लहानपणापासूनच आपल्या अंगी बाणवायला हव्यात, हो ना? या नाटिकेत ना अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या होत्या. बालदोस्तानो, कार्यक्रमात आता ऐकूया आणखीन एक पावसाचं गाणं.
चला तर मग बालदोस्तानो, आजच्या या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.